नमस्कार मुलांनो, दुसरीचा आपल्याला घरचा अभ्यास करायचा आहे. दिवस आपला 49वा आहे. आज आपण 71 ते 80 संख्या अंकात अक्षरात लिहायचा सराव करणार आहोत. सोबतच 8चा पाढा तयार करणार आहोत. घड्याळ वाचनाचा पण सराव करणार आहोत. तर चला, मोबाईल पटकन लांब ठेवा, बॉक्सची वही घ्या, पेन्सिल इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसा. मोबाईल लांब ठेवायचा आहे आणि गणिताचा अभ्यास शक्यतो सकाळी लवकर उठून करायचा. ओके. तर मुलांनो, चला आता आपल्याला संख्या अंकात अक्षरात लिहायचे. किती? 71 ते 80 संख्या. तर सगळ्यांनी वही पेन घ्यायचं, माझ्यासोबत वाचत लिहायचं. परीक्षेमध्ये प्रश्न येतो की संख्या अंकात लिहा, अक्षरात लिहा. चला लिहायला सुरू करू. माझं अक्षर स्केच पेन असल्यामुळं घाण येतं, तेवढं छान काही येत नाही. तुम्ही पण माझ्यापेक्षा छान अक्षर काढा, पेन्सिलला हळूहळू दाबून लिहा. चला आपण लिहूयात. 7.1 71 7.2 72 7.3 73 7.4 74 7.5 75 7.6 76 7.7 77 7.8 78 7.9 79 8.80 7.1 71 7.2 72 7.3 73 7.4 74 7.5 75 7.6 76 7.7 77 7.8 78 7.9 79 8.80 7.1 71 7.2 72 7.3 73 7.4 74 7.5 75 7.6 76
7 × 7 = 77, 7 × 8 = 78, 7 × 9 = 79, 8 × 80, 7 × 9 = 79, 8 × 80, 7 × 1 = 71, 7 × 2 = 72, 7 × 3 = 73, 7 × 4 = 74, 7 × 5 = 75, 7 × 6 = 76, 7 × 7 = 77, 7 × 8 = 78, 7 × 9 = 79, 8 × 80, 7 × 1 = 71, 7 × 2 = 72, 7 × 3 = 73, 7 × 4 = 74, 7 × 5 = 75, 7 × 6 = 76, 7 × 7 = 77, 7 × 8 = 78, 7 × 9 = 79, 8 × 80, 7 × 1 = 71, 7 × 2 = 72, 7 × 3 = 73,
7 × 4 = 74. 7 × 5 = 75. 7 × 6 = 76. 7 × 7 = 77. 7 × 8 = 78. 7 × 9 = 79. 8 दशक 80. 7 दशक 1 = 71. 7 दशक 2 = 72. 7 दशक 3 = 73. 7 दशक 4 = 74. 7 दशक 5 = 75. 7 दशक 6 = 76. 7 दशक 7 = 77. 7 दशक 8 = 78. 7 दशक 9 = 79. 8 दशक 80. झालं मुलांनो. तर तुमचं थोडं राहिलं असेल लिहायचं तर तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर लिहा तुमचं. ओके. तर मुलांनो आता आपल्याला संख्या अंकात लिहायची आहे आणि संख्या अक्षरातच लिहायची. मी एकाच पानावर दोन्ही गणित घेतलेले आहेत. तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत लिहायचं आहे. हळूहळू लिहा. आता 72. 70 म्हणजे किती रे? 7. 7. 70 म्हणजे 70 आणि 12 म्हणजे 2. 72. 5. 5 म्हणजे 5 आणि दशकाच्या जागेवर काय लिहिणार आपण? 70. 75. शा म्हणजे किती? 6 आणि दशकाच्या जागेवर आपण लिहिणार 70. 70 म्हणजे 70. 70 म्हणजे 70. शा म्हणजे 6. 77. 7 म्हणजे 7 आणि 70 म्हणजे 70 जे आपण दशकाच्या जागेवर लिहिणार आहेत. 77. 78. 8 म्हणजे 8 आणि दशकाच्या जागेवर 70. 70 म्हणजे 70. 78. 80. 80 म्हणजे 8. आहा इथं आहे गोंधळ. 91 म्हणजे 9 आणि 80 म्हणलं की 80 8 लिहिचाल गडबडीमध्ये. 80 नसतं. एक घर माग 70 असतं. 79. ह्याला 79 म्हणायचं. 7 दशक 9 79. का बरं 79 म्हणायचं? कारण की हा 80च्या जवळ आलेला आहे म्हणून तो माझं नाव 80 म्हणतो. पण तो 80 असतो का? अजून तो 70च्याच घरात आहे म्हणून त्याला 7 लिहित होतो आपण. 79. 67. 67 म्हणजे 6. दशकाच्या जागेवर 6 लिहिलं आणि 67 म्हणजे 7. 67. 77. 7 म्हणजे 7 आणि दशकाच्या जागेवर लिहिलं आपण 70. 77. 74. 74 म्हणजे 4 आणि 70 म्हणजे 7. 74. अशा संख्या मी अंकात अक्षरात लिहायच्या आहेत. तुम्हाला उजळणी जर फास्ट येत असली तर ह्या ट्रिकची सुद्धा गरज नाही. तुम्ही संख्या वाचली की तुम्हाला यायला पाहिजे. इतकं गणित तुमचं उजळणी पक्की झाली पाहिजे. स्वप्नात जरी झोपेत उठून म्हणलं अरे सांग रे 72 म्हणजे किती तर झोपेमध्ये सुद्धा म्हणता आलं पाहिजे. 7 दशक 2 72.
असं सांगता आलं पाहिजे. इतक्या संख्या तुमच्या फास्ट झाल्या पाहिजेत तरच तुम्ही गणितामध्ये टिकाल. चला आता 74. आता हे बघा 7 दशक 4 74 आहे. 74 कसं लिहिणार आपण? 74. आता 7 म्हणजे 70, 6 म्हणजे 76. शहात्तर. आता 8 म्हणजे 8 आणि 7 म्हणजे 7. नाही 70. हे दशकाचं 70 आहे ना, दशकाचं 70 आहे. 78. चुकलं इथं, डबल दोनदा ठ पाहिजे इथं. आता इथं बघा 6. 6 म्हणजे दशकाच्या जागेवर 60 आहे. 60 म्हणजे 60 आणि हे 7 म्हणजे 67. 39. 39 आहे का रे हे? चुकलं की रे पोट्यानो. 39 नाही, हे 49 आहे. इथं सगळ्यांचं चुकतं रे बाळांनो, इथंच चुकतं सगळ्यांचं. 49. आता पटकन तुम्ही काय करतात, 4 दशक 9 39 म्हणायला जातात, पण हे 39 नाही, 49 आहे. आता 55. 50ला आपण काय म्हणतो? 55. 55 म्हणजे 50. आता 50 56. 6 म्हणजे 56. 56. 3. 7 म्हणजे 3 आणि हे 70 म्हणजे 70. 73. आता हे 1 म्हणजे 1 आणि 70 म्हणजे 70. 71. 71. आता हे 7 म्हणजे 70 आणि हे 7 म्हणजे 70. 77. 77. झालं का सगळ्यांचं? थोडंसं मी आधीच लिहून ठेवलं होतं म्हणून माझं फास्ट झालं. तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे. काय अडचणी व्हिडिओ झाल्यावर लिहा किंवा काय करू, थोडंसं पॉज करून लिहा. चला मुलांनो, आता आपण उजळणी लिहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 दशक 1 11. 1 दशक 2 12. 1 दशक 3 13. 1 दशक 4 14. 1 दशक 5 15. 1 दशक 6 16. 1 दशक 7 17. 1 दशक 8 18. 1 दशक 9 19. 2 दशक 20. 2 दशक 1 21. 2 दशक 2 22. 2 दशक 3 23. 2 दशक 4 24. 2 दशक 5 25. 2 दशक 6 26. 2 दशक 7 27. 2 दशक 8 28. 2 दशक 9 29. 3 दशक 30. 3 दशक 1 31. 3 दशक 2 32. 3 दशक 3 33. 3 दशक 4 34. 3 दशक 5 35. 3 दशक 6 36. 3 दशक 7 37. 3 दशक 8 38. 3 दशक 9 39. 4 दशक 40. 4 दशक 1 41. 4 दशक 2 42. 4 दशक 3 43. 4 दशक 4 44. 4 दशक 5 45. 4 दशक 6 46. 4 दशक 7 47. 4 दशक 8 48. 4 दशक 9 49. 5 दशक 50. 5 दशक 1 51. 5 दशक 2 52. 5 दशक 3 53. 5 दशक 4 54. 5 दशक 5 55.
5.656, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 8.1 81, नाही आपलं 7.1 71 चालेल ना. 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80. चला आता आपण 8चा पाढा तयार करू. 8चा पाढा म्हणजे काय मुलांनो? 8चा पाढा एका संख्येची वारंवार केलेली बेरीज. त्याला आपण तेव्हा केली की आपोआपच पाढा तयार होतो. फक्त ती बेरीज त्याच अंकापासून सुरू करायची आपल्याला. आता 8चा पाढा बघा मी तयार करून दाखवते. 8 इथे लिहिली मी 8. 8 मध्ये 8 मिसळले आपण. 1 2 3 4 5 6 7 8. 8 9 10 11 12 13 14 15 16. किती आले? 16. 8 दुनी 16. आता ह्या 16 मध्ये मी 8 मिसळले. किती मिसळले? 8. आता 1 2 3 4 5 6 7 8 16 17 18 19 20 21 22 23 24. किती आले आपले? 24 आले. 24 मध्ये मी 8 मिसळले. 24 मध्ये किती मिसळले? 8. 1 2 3 4 5 6 7 8. अजून तुम्हाला बोटावरच मोजायला तेवढं येत नाही म्हणून मी रेषा मारून करते. 24 25 26 27 28 29 30 31 32. किती आली बेरीज आपली? 32 आली. आता ह्या 32 मध्ये मी 8 मिसळते. 1 2 3 4 5 6 7 8. 32 33 34 35 36 37 38 39 40. किती आलं उत्तर आपलं? 40 आलं.
आता ह्या 40 मध्ये मी 8 मिसळणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 40 41 42 43 44 45 46 47 48 किती आली बेरीज आपली? 48 आली. ह्या 48 मध्ये मी अजून 8 मिसळणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 48 49 50 51 52 53 54 55 56. आता ह्या 56 मध्ये मी 8 मिसळणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 56 57 58 59 60 61 62 63 64. किती आलं आपलं उत्तर? 64 आलं. आता ह्या 64 मध्ये मी 8 मिसळणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 64 65 66 67 68 69 70 71 72. किती आली बेरीज आपली? 72. आता ह्या 72 मध्ये मी 8 मिसळणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 72 73 74 75 76 77 78 79 80. हे झालं आपलं 80. आता मी एवढे किती बेरीज केल्या? 10 बेरीज केल्या. आणि ह्या 10 बेरजेमध्ये काय भेटलं मला? 8चा पाडा माझा तयार झालेला आहे. त्याच संख्येला वारंवार आपण बेरीज करत गेलं ते एखाद्या संख्येत मिसळत गेलं की 8 बरोबर कोणत्याही संख्येचा पाडा तयार होतो. फक्त एकच अट आहे, सुरुवात त्या संख्येपासून करायची. बेरीज करायची सुरुवात तिथूनच करायची, नाही तर तुम्ही 1 मध्ये 8 मिसळला तर तुमचा पाडा हा पूर्णतः चुकून जाईल. चला आता आपण 8चा पाडा वाचत लिहिणार आहोत. 8 एके 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 एके 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 एके 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 एके 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 एके 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 एके 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 एके 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 एके 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 एके 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80. आता राहिलेलं तुम्ही नंतर लिहा. तर मुलांनो आता घड्याळामध्ये 5 वाजलेले बरोबर आहे का? 5 वाजले. आता 12 पासून 1 पर्यंत तास काटा 1 तास होतो. हा 1 तास होण्यासाठी मिनिट काट्याला 60 घरं फिरावं लागतं. हा जो मिनिट काटा आहे हा इथून इथपर्यंत जाण्यासाठी इथून इथपर्यंत 1 मिनिट पूर्ण होण्यासाठी ह्या सेकंद काट्याला 60 घरं फिरावं लागतं. म्हणजेच 1 तास बरोबर 60 मिनिटं आणि 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. ठीक आहे. चला आता आपण घड्याळ मोजू. चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बडबड करायची. जर कोणी घड्याळात किती वाजले विचारलं तर पहिल्यांदा आपण तास काटा पाहणार आहोत, छोटा काटा पाहणार आहोत, नंतर मग मिनिट काटा पाहायचं. घड्याळ पाहत असताना पहिल्यांदा
छोटा काटा तास काटा कुठे पाहायचं, मग नंतर मिनिट काटा पाहायचं. ठीक आहे. आता करेक्ट 5 वाजलेले आहेत, बरोबर आहे का? 5 वाजलेले आहेत. आता 5 वाजून किती मिनिट पाहायचे आहेत आपल्याला, तर पाहूयात आपण. 5 वाजून 1 मिनिट, 5 वाजून 2 मिनिट झालेले आहेत, 5 वाजून 3 मिनिट, 5 वाजून 4 मिनिट, 5 वाजून 5 मिनिट, 5 वाजून 6 मिनिट, 5 वाजून 7 मिनिट, 5 वाजून 8 मिनिट, 5 वाजून 9 मिनिट आणि 5 वाजून 10 मिनिट झालेले आहेत. करेक्ट 5 वाजून 10 मिनिट झालेले आहेत. 5 वाजून 11 मिनिट, 5 वाजून 12 मिनिट, 5 वाजून 13 मिनिट, 5 वाजून 14 मिनिट आणि बरोबर 5 वाजून 15 मिनिट, म्हणजे 5:15 झालेले आहेत. तास काटा 5च्या पुढे आहे, मिनिट काटा बरोबर 3 वर आहे, म्हणजे 5:15 वाजलेले आहेत. 5 वाजून 16 मिनिट, 5 वाजून 17 मिनिट, 5 वाजून 18 मिनिट, 5 वाजून 19 मिनिट आणि 5 वाजून 20 मिनिट, 5 वाजून 21 मिनिट, 5 वाजून 22 मिनिट, 5 वाजून 23 मिनिट, 5 वाजून 24 मिनिट आणि हे 5 वाजून 25 मिनिट झालेले आहेत आपले बरोबर. 5 वाजून 26 मिनिट, 5 वाजून 27 मिनिट, 5 वाजून 28 मिनिट, 5 वाजून 29 मिनिट, 5 वाजून 30 मिनिट, म्हणजेच किती वाजलेत, 5:30 वाजलेत. तास काटा 5च्या पुढे आहे आणि 30 मिनिट झालेत, त्यालाच आपण काय म्हणतो, 5:30 वाजले. 5 वाजून 36 मिनिट, 5 वाजून 37 मिनिट, 5 वाजून 38 मिनिट, 5 वाजून 34 मिनिट, 5 वाजून 35 मिनिट, 5 वाजून 36 मिनिट, 5 वाजून 37 मिनिट, 5 वाजून 38 मिनिट, 5 वाजून 39 मिनिट आणि 5 वाजून 40 मिनिट, 5 वाजून 41 मिनिट, 5 वाजून 42 मिनिट, 5 वाजून 43 मिनिट, 5 वाजून 44 मिनिट आणि 5 वाजून 45 मिनिट, 5 वाजून 46 मिनिट. इथे विसरलं ना. आता किती वाजलेले आहेत, 5:45. 6 वाजलेले नाहीत, पण हा तास काटा 6च्या जवळ आलेला आहे, म्हणून आपल्याला काय वाजतो, 5:45. पण किती वाजलेले ते, 5 वाजून 45 मिनिट झालेले, त्याला आपण काय म्हणतो, 5:45. 5 वाजून 46 मिनिट, 5 वाजून 47 मिनिट, 5 वाजून 48 मिनिट, 5 वाजून 49 मिनिट आणि 5 वाजून 50 मिनिट, 5 वाजून 51 मिनिट, 5 वाजून 52 मिनिट, 5 वाजून 53 मिनिट, 5 वाजून 54 मिनिट आणि हे 5 वाजून 55 मिनिट, 5 वाजून 56 मिनिट, 5 वाजून 57 मिनिट, 5 वाजून 58 मिनिट, 5 वाजून 59 मिनिट आणि 5 वाजून 60 मिनिट. आता करेक्ट 6 वाजलेत बघा. करेक्ट किती वाजलेले आहेत, 6 वाजलेले आहेत बघा. मिनिट काटा 12वर आहे आणि तास काटा 6वर आहे. करेक्ट 6 वाजले की घड्याळाचे 2 भाग होतात, समान भाग होतात. ठीक आहे, समजलं सगळ्यांना.